नमस्ते फ्रेंड्स, मनीषाज व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे। तर आज आपण नाचणीचे किंवा नागलीचे मिनी पापड आणि रिंग्स कशा बनवायच्या हे बघणार आहोत या ब्लॉगमध्ये। तर चला रेसिपीला सुरुवात करू। तर त्यासाठी मी इथे 1 किलो नागली घेतलेली आहे। तर नागली अगोदर मी नीट करून घेतली, व्यवस्थित स्वच्छ त्यातली घाण वगैरे पाखडून चाळून घेतली आणि स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून पाण्यामध्ये मी 24 तास भिजत घातली। तर आपल्याला आहे ना 24 तास भिजवायचे आहे। त्यानंतर हे बघा 24 तासानंतर तिच्यावरती असा फेस येतो। तर पुन्हा आपल्याला तो जो फेसाळलेली आहे ती नागली ती पुन्हा 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आणि रोळून घ्यायची। तर एका चाळणीवरती मी जाडासा कपडा घ्यायचा आणि त्यावरती ना अशी रोळून घ्यायची। बघा या पद्धतीने रोळून का घ्यायची, तर त्यात जे बारीक बारीक खडे असतात ते तळाला राहतात। तर हे बघा एकदम बारीक बारीक ब्लॅक कलरचे जे खडे आहेत ते सर्व तळाला राहिलेत आणि पूर्णपणे निथळून घ्यायची आपल्याला तिच्यातलं पाणी। तर घेताना कपडा थोडा जाडच घ्यायचा आणि व्यवस्थित अशी गाठण मारून घ्यायची आणि हे बघा पूर्ण पाणी निचरवून घ्यायचं। मी गाठण मारून आता पुन्हा अशी उलटी करून ठेवणार आहे आणि पुन्हा त्यातलं पाणी 2-3 तास व्यवस्थित असं नितरवू देणार आहे। त्यानंतर आपल्याला ती झाकून ठेवायची आहे एखाद्या झाकणाखाली। तर पुन्हा मी 24 तास झाकून ठेवली। 24 तासानंतर हे बघा एकदम छान असे तिला मोड आलेत। तर असे मोड आणून मग आपल्याला ती पुन्हा हवेत पसरून द्यायची आहे। फॅन खाली पसरावा किंवा अशी पण एकदम पातळ अशी पसरवायची आहे 2-3 तास, जेणेकरून तिच्यामध्ये मॉइश्चर राहणार नाही, पाणी राहणार नाही। असं दाबून बघायचं हाताला चिटकते का। आणि त्यानंतर मी ती गिरणीमधून दळून आणली। तर आपल्याला थोडीशी रवाळ दळायची, जेणेकरून तिचा जो कोंडा आहे तो विलग व्हायला मदत होईल। तर हे बघा या पद्धतीने मी अशी दळून आणली। गिरणीवाले आपल्याला बरोबर दळून देतात। तर एका घमेल्याला आहे ना मी असा पातळ कपडा बांधून घेतला साडीचा आणि त्यातून आता मी ही वस्त्रगाळ करून घेणार आहे। तर हा कोंडा आता बाजूला होईल आणि जे पीठ आपल्याला पापडासाठीचं पाहिजे आहे एकदम चिकन बारीक असं पीठ आपल्याला आता मिळेल। तर मी या पद्धतीने असा कोंडा बाजूला करून घेतला। आता ह्या कोंड्यामध्ये मी पुन्हा पापड बनवण्यासाठी तयार आहे। याला नागली सत्व असं पण म्हणतात। लहान बाळांना याची पेज करून दिली जाते, खूप पौष्टिक असते ही नागली। तर आता यामध्ये काय काय ॲड करायचं हे मी तुम्हाला सांगते। तर इथे ना मी 1 ते 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे सपाट, हा पोह्यांचा चमचा आहे। मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। त्यानंतर पापडखार घेतला आहे मी, 1 चमचा टाकणार आहे यात पापडखार। आणि त्यानंतर मी ना जिरेची बारीक पूड करून घेतली आणि थोडासा ओवा हातावरती क्रश करून तो पण यात ॲड केला। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात तीळ टाकू शकता, मी नाही टाकले। तर हे बघा या पद्धतीने सर्व यामध्ये ॲड करून मी हे व्यवस्थित असं पिठाला चोळून घेतलं, याचं प्रीमिक्स तयार करून घेतलं। आता पुन्हा हे पीठ मी एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे। तर व्यवस्थित असं सगळं मिश्रण असं व्यवस्थित चोळून घ्यायचं, म्हणजे मिठाचा अर्क किंवा पापड खार हा व्यवस्थित पूर्ण पिठाला आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि एका डब्यामध्ये मी हे भरून ठेवलं आहे। आता आपण याचे पापड बनवायला घेऊ। तर घरातलंच एक भांडं आपल्याला यासाठी सेट करायचं आहे। तुम्हाला जेवढे पापड करायचे, जर तुम्ही एकटे असाल ना तर कमी प्रमाणात घ्या। तर मी एक छोटं पातेलं भरून आहे ना हे पीठ घेतलेलं आहे सपाट आणि आता जेवढं पीठ आहे ना तेवढंच मी अर्धा पातेलं मी पाणी घेणार आहे। तर हे बघा, आणि हे पाणी आपल्याला एकदम कडकडीत असं उकळायचं आहे, त्याला उकळी आणायची आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला या पिठामध्ये ओतायचं आहे। तर मी एकदम कडकडीत असं पाणी उकळून घेतलं आणि या पिठामध्ये ॲड केलं। तर एक पातेलं भरून पीठ आहे, तर त्यासाठी मी अर्ध पातेलं पाणी ओतलं आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। तर तुम्ही ना मोदक पात्र घेऊ शकता किंवा असं एखादं भांडं ठेवून त्यावर मावेल अशी चाळणी ठेवायची। शक्यतो चाळणीतच ठेवा, म्हणजे चौ बाजूंनी छान अशी वाफ बसते आणि एकदम खमंग असं पीठ वाफवलं जातं। तर मी काय केलं, अगोदर हाताला थोडंसं तेल लावून घेतलं, म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही। पीठ येणं घमिल्यात मळत असताना पण थोडंसं हाताला तेल लावून असं मळून घ्यायचं। तर हे बघा या पद्धतीने मी छोटे छोटे उंडे करून घेतले। एक सुती मऊ कपडा आहे ना मी ओलसर करून घेतला पाण्यात आणि तो त्या मोदक पात्रामध्ये अंथरून घेतला आणि त्यावर हे उंडे ठेवले। तर या पद्धतीने, तर ह्या पद्धतीचा वापर मी का करते, कारण हे बघा या घमेल्याला अजिबातही पीठ राहिलेलं नाही। तर साधारणपणे खिशी घेताना आहे ना आपलं खूप सारं पीठ आहे ना पातेल्याला वाया जातं। तर त्यामुळे मी नेहमी याच पद्धतीने पापडाची खिशी घेते। तर खालच्या भांड्यामध्ये मी 2 ते 3 इंच पाणी ठेवलं आणि त्यात वरतून
ह्या कपड्यामध्ये उंडे वाफवण्यासाठी ठेवले. तर 15 ते 18 मिनिट मी पूर्ण वाफ दिली आहे. तर 18 मिनिटांनंतर मी उघडून बघितलं. थोडंसं मध्ये मला पीठ व्हाईट आहे, अजून पण कलर त्याचा असा बदामी, गर्द चॉकलेटी झालेला नाही आणि हाताला पण चिटकत होतं. म्हणजे हे अजून शिजलेलं नाही. तर याला मी पुन्हा 5 मिनिट आता वाफवून घेणार आहे. पुन्हा 5 मिनिटांनंतर हे बघा, पूर्ण पिठाचा रंग हा गर्द चॉकलेटी झाला आहे आणि आता हाताला पण चिटकत नाही आहे. म्हणजे ही जी खिशी आहे ही एकदम परफेक्ट वाफवली आहे, शिजली आहे. जितकी आपण खिशी परफेक्ट शिजवू किंवा वाफवू तितके पापड छान येतात, स्मूथ येतात. आपल्याला लाटायला त्रास होत नाही, चिरत नाही, उलत नाही लाटताना, लाटल्यानंतर, बनवल्यानंतर. तर हे बघा, या पद्धतीने आता मी थोडं थोडं पीठ घेऊन हे पीठ मळून घेणार आहे. तर आपल्याला जेवढं पीठ पाहिजे ना तेवढंच त्या कपड्यातून घ्यायचं, तेवढाच उंडा हातात. बाकीचे उंडे पुन्हा तसेच कपड्यामध्ये झाकून ठेवायचे, म्हणजे ते थंड पडत नाही. तर तुम्ही असा एक सुती कपडा ओला करून त्यात पण मळून घेऊ शकता. मी पीठ थोडंसं थंड करून असं पॉलिथिनच्या पिशवीमध्ये पुन्हा मळून घेतलं. तर जितकं आपण पीठ मळू ना छान, तितके पापड स्मूथ होतात आणि भरभर व्हायला मदत होते. तर या प्रकारे हाताला थोडंसं तेल लावून मी आता याच्या लाट्या करून घेणार आहे. तर तेल पण लावताना आहे ना एकदम थोडंसं घ्यायचं, जास्त तेल लावायचं नाही. आणि खिशी जर परफेक्ट शिजली ना तर आपल्याला तेल लावायची पण गरज पडत नाही. तर मी असं पुरी यंत्र घेतलं एक आणि त्याला थोडंसं तेल लावून या प्रकारे मी आता याचे पापड बनवून घेणार आहे. मला तर याचे मिनी पापडच बनवायचे होते, त्यामुळं या पद्धतीने मी असे अगोदर छोटे छोटे पापड लाटून घेतले. किंवा तुम्ही असे पण पापड ठेवू शकता, ज्यांना मोठे आपले जे रेग्युलर पापड आहे तसे बनवायचे. पण ताटात वाढायला आहे ना छोटे छोटे छान वाटतात, त्यामुळं मी या पद्धतीनेच केले. तर लाटी अगोदर एखाद्या डिशच्या साह्याने जर थोडीशी पसरवून घेतली ना तर आपल्याला लाटण्याने लाटायला पण सोपं जातं. ज्यांच्याकडे पुरी यंत्र नसेल त्यांनी या प्रकारे पण लाटू शकता. तर हे बघा, या पद्धतीने मी सर्व पापड हे अगोदर लाटून घेतले आणि नंतर एका छोट्याशा कटरच्या साह्याने ते कट करून घेणार आहे. प्लॅस्टिक शीट आहे ना शक्यतो जाडच घ्या, पातळ घेऊ नका. म्हणजे आपण जेव्हा पापड खाली टाकतो ना तेव्हा तो जाड कागदावरून आहे ना पटकन सुटायला मदत होते. तर हे बघा, या पद्धतीने जर तुम्हाला वाटलं पापड थोडा जाड आहे तर पुन्हा असं लाटणं फिरवून घ्यायचं. आणि या पद्धतीने मी अगोदर सर्व पापड करून घेतले आणि त्यानंतर मी ते कट केले. तर हे घरातलंच एक स्टीलचं छोटंसं कटर आहे. जे पडद्याला असतं ना ते माझ्याकडं पडलेलं होतं, मी त्याचाच वापर केला. तुम्ही अशी एकदम छोटीशी वाटी, तुम्हाला ज्या साईजमध्ये पापड पाहिजे असतील त्या साईजमध्ये अशी वाटी घेऊन तिने पण छोटे छोटे पापड कट करू शकता. किंवा आपले जे रेग्युलर पापड आहेत तसे पण ठेवू शकता. तर या पद्धतीने थोडंसं पीठ थंड झालं ना की लाटण्याने पण भरभर आपल्याला पापड लाटता येतात. तर मी पोळीप्रमाणे मोठे मोठे पापड लाटून घेतले नंतर आणि छोटे छोटे असे कटरच्या साह्याने कट करून घेतले. मार्केटमध्ये वेगवेगळ्या आकाराचे कटर पण मिळतात स्टीलचे, त्याने पण आपण कट करू शकतो. आता आपण रिंग कशा बनवायच्या ते बघू. तर मी 1 वाटी पूर्ण भरून पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटीसाठी मी 2 वाट्या पाणी त्यात ॲड केलं आणि त्याचं असं पातळ मिश्रण तयार करून घेतलं. हे बघा, या पद्धतीने आपल्याला गठुळी राहता कामा नये, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि गॅसवरती ना पुन्हा अर्धी वाटी पाणी आपल्याला
उकळत ठेवायचं आहे पातेल्यामध्ये। बरोबर अर्धी वाटी पाणी मी पातेल्यात उकळत ठेवलं आणि त्याला अशी उकळी आणून घेतली आणि त्यात हे मिश्रण ओतलं। तर गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे ज्यावेळेस मिश्रण आपण ओततो ना त्यात तयार केलेलं, कारण की लगेच याच्या गाठी व्हायला सुरुवात होतात हे बघा। आणि कंटिन्यू आपल्याला ढवळायचं आहे, अजिबात ढवळायचं थांबायचं नाही, नाहीतर याच्या लगेचच गाठी तयार होतात। तर पिठाला आहे ना अशी एकदम छान अशी चमक येते आणि पिठाचा जो रंग आहे हा गर्द चॉकलेटी होतो, म्हणजे हे पीठ छान असं शिजलं आहे। तर यात जे प्रमाण दिलेलं आहे मी पिठाचं आणि पाण्याचं हे एकदम परफेक्ट आहे, त्यानुसारच तुम्ही त्याचा वापर करा पिठाचा। तर त्यानंतर मी पुन्हा 5 ते 7 मिनिट झाकण ठेवून कमी गॅसवर पुन्हा वाफवून घेतलं आहे, वाफ दिली कमी गॅसवर। तर हे बघा एकदम छान अशी पिठाला चमक आली आहे आणि एकदम छान याचं हे मिश्रण तयार झालं आहे रिंग बनवायला। तर आपल्याकडे साचा असेलच असं नाही, जर जिलेबी बनवायचं असतं प्रत्येकाच्या घरात, काहींकडे नसतं ते घेतलं तरी चालेल, किंवा अशा प्रकारे पॉलिथिन पिशवी घेऊन मिठाची वगैरे जी घरात पिशव्या असतात त्यातली एक घ्यायची आणि तिला असं ग्लासमध्ये ठेवून त्यात हे मिश्रण ओतायचं आणि त्यानंतर याच्या कोपऱ्याला आहे ना असं छोटंसं होल पाडायचं आणि वरतून आहे ना आपल्याला हे रबरच्या साहाय्याने पॅक करून घ्यायचं आहे। तर मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आणि मगच यात भरायचं। तर हे बघा या पद्धतीने, तर खूप सोपी पद्धत आहे आणि खूप भरभर रिंग्स पडतात याने। तर मी अशा प्रकारे छोटंसं असं आपल्याला लहान मोठ्या कशा रिंग करा, शक्यतो हरभरा एवढंच छोटंसं होल करून घ्या, म्हणजे जास्त मोठ्या पण रिंग पडत नाही। तर या पद्धतीने मी अशा छोट्या छोट्या रिंग लहान मोठ्या तुम्हाला जशा पाहिजे तशा साईजमध्ये आणि जशा पाहिजे तशा आकारात आपण ह्या बनवू शकतो, चौकोनी, गोल, त्रिकोणी। तर मी अशा गोल बनवून घेतल्या। तर मुलांना आहे ना खायला असं कसं मजेदार वाटतं, तर त्यामुळे मग मी या पद्धतीने अशा छोट्या छोट्या रिंग पण दरवर्षी बनवून ठेवत असते। तर मिनी पापड आणि हे रिंग्स मी 3 दिवस कडकडीत उन्हात वाळू दिले, कारण कुठलाही वाळवणीचा पदार्थ हा आपण व्यवस्थित जर कडकडीत वाळवला ना तर तो जास्तीत जास्त दिवस टिकतो। तर एकदम कडकडीत मी आता वाळवले होते। तर आता आपण हे तळून बघू। तर गॅस एकदम फुल करून मी अगोदर तेल कडकडीत तापून घेतलं आणि त्यात हे बघा पापड टाकताच असे छान असे फुलून वरती आले, एकदम खुसखुशीत असे पापड झालेले आहेत मिनी पापड। आणि त्यानंतर आता आपण रिंग पण तळून बघू। तर हे बघा रिंग पण लगेच भरभर आणि तेलामध्ये उठतात आणि एकदम छान मस्त मिनी पापड आणि मिनी रिंग्स आपल्या तयार झालेल्या आहेत नागलीच्या पिठाच्या, खूप छान लागतात। तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत। धन्यवाद, बाय बाय।